गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरातील किमान तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे। प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि उत्तरेकडील जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेसदृश स्थितीमुळे हवामान विभागाने 4 डिसेंबरपर्यंत पुण्यासह नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे। तसेच 12 ते 13 डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितलंय की सध्या निरभ्र आकाश तसेच उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा जोरकस प्रवाह येत आहे। त्यामुळे प्रामुख्याने रात्रीच्या तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे। पुण्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसदृश स्थिती आहे। तापमानात घट होऊन निर्माण झालेल्या गारव्यासह काही प्रमाणात वारेही आहेत। वाऱ्यात बाष्प कमी आहे, त्यामुळे थंडीची तीव्रता जास्त जाणवते। सध्या असलेली थंडी पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे। या काळात तापमानात थोडी वाढ होऊ शकेल, पण साधारणपणे 12 ते 13 डिसेंबरपर्यंत थंडी राहील। निरभ्र आकाश, कोरडे वातावरण, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात झपाट्याने घट झाली होती। त्यामुळे पुणे शहर आणि परिसरातील लोकांनी थंडीचा कडाका अनुभवला। प्रामुख्याने दिवसाच्या तुलनेत रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका पुणेकरांनी अनुभवला। दरम्यान यंदाच्या हंगामातील शहरातील तापमान 9.5 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले होते। मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीमुळे 21-22 नोव्हेंबर पासून हवामानात बदल होऊन तापमानात वाढ झाली होती। लागोपाठ आलेल्या चक्रीवादळांनंतर आता पुन्हा एकदा तापमानात घट होत असून गेल्या 5 दिवसात तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून येत आहे। राजकीय, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।